नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर आपण जी-एन-एम आणि ए-एन-एमसाठी तांत्रिक विषयांची सीरीज वगैरे चालू केलेली आहे. जे की तुम्हाला डी-एम-ई-आर, डी-एच-एस किंवा महानगरपालिका त्यासोबत महाराष्ट्रातली कुठलीही सरळ सेवेची तुम्ही जर तयारी करत असाल, तर तुम्हाला अशा टाईपचे टेक्निकल क्वेश्चन्स आलेले आहेत आणि याच टाईपचे तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये या ठिकाणी दिसून येतील. त्यामुळं अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे भाग आपण डेली या ठिकाणी अपलोड करत असतो. तर आज आपला 14वा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जे काही परीक्षेला आलेली प्रश्न त्यासोबत येणारी अशी रिपीट होणारी अशी प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. सो वही पेन घेऊन बसा आणि जे काही आवश्यक असलेले पॉईंट असतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर पहिला प्रश्न पाहूयात की गर्भाद्वारे सर्वात प्रथम तयार होणारं इम्युनोग्लोबुलिन कोणतं आहे? तर जे फेटस असतं ते स्पेशली करून सगळ्यात पहिलं तयार होणारं जे इम्युनोग्लोबुलिन आहे, तर त्याच्यामध्ये जे इम्युनोग्लोबुलिन एम जे असतं ते सगळ्यात पहिलं तयार होणारं हे प्रतिपिंड आहे. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर जी नावाचं जे इम्युनोग्लोबुलिन आहे, तर ते स्पेशली करून असं एकमेव असं प्रतिपिंड आहे जे की मातेकडून बाळाला ओके जे प्लासेंटा असतं ते पार करून या ठिकाणी मिळत असतं. हे एकमेव आहे, बाकीचे मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर इम्युनोग्लोबुलिन ए जे आहे ते स्पेशली करून जे मातेचं दूध असतं ना, ओके, पहिलं दुधाचा प्रकार ज्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो, तर त्या कोलेस्ट्रॉममध्ये याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येतं. अश्रूमध्ये सुद्धा ते दिसून येतं, पण मोठ्या प्रमाणात हे दुधामध्ये दिसून येतं. परत बघायला गेलं तर इम्युनोग्लोबुलिन ई ज्या वेळेला तुम्हाला ॲलर्जी वगैरे होते, तर अशा कालावधीत सगळ्यात पहिलं हे इम्युनोग्लोबुलिन त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतं. तर थोडंसं लिहून घ्या. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे काय, तर या डी-एम-ई-आर, डी-एच-एस, महानगरपालिका अशा सर्व पदभरतीची किंवा अशा सर्व भरतीची जी काही तयारी आहे, ती तुमची एकाच बॅचमधून होत आहे. ओके, तर एकच बॅच चालू केलेली आहे. त्या बॅचचं नाव आहे संकल्प. त्या बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आहेत. ओके, त्यासोबत लाईव्ह लेक्चरसुद्धा होतात. त्यानंतर टेस्टसुद्धा आहेत. टेस्ट जवळपास 3 टेस्ट अपलोड केलेले आहेत. जे की जसा तुमचा ऑनलाईन पेपर असतो, जसे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात, त्याच लेवलचे हे टेस्ट पेपर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर तुम्हाला सराव पेपरसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि तांत्रिक विषयांची जवळपास तुम्हाला 10,000 MCQ त्या ठिकाणी टॉपिक वाईज आमच्या टीमनं बनवून दिलेले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि ही बॅच जर तुम्ही आत्ता जॉईन वगैरे करत असाल येत्या 7 दिवसापर्यंत, म्हणजे आज ऑलमोस्ट एक 4 मे आहे. 4 मेपासून 10 मेपर्यंत जवळपास ऑफर चालू आहे. कूपन कोड ॲक्टिव्ह राहणार आहे. कूपन कोड आहे जॉईन 123 ओके, आणि सगळ्यात मोठी ऑफर आत्ताच चालू आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. 10 मेपर्यंत तुमच्याकडं वेळ आहे. नंतर ही ऑफर बंद झाल्यामुळं किंवा बंद झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही फीमध्ये कन्सेशन मिळणार नाही. ओके, सध्याला या बॅचेसमध्ये जवळपास ₹300 ऑफ डिस्काउंट आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर जॉईन करा. सो पाहूयात दुसरा प्रश्न. पॉझिटिव्ह कॉस्टिक चिन्ह कोणत्या इलेक्ट्रोलाइट्स असंतुलनाचे निर्देशक आहे? तर बघा, जे कॉस्टिक चिन्ह कशाला म्हणतो आपण, तर ज्या वेळेला तुमच्या रक्तातलं एखाद्या इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण वाढतं आणि त्या प्रमाण वाढल्यामुळं जी तुमची मज्जासंस्था आहे, ओके, CNS, तर ॲज इट इज त्याच्यामध्ये काय होतं, अतिसंवेदनशीलता वाढते. ओके, आणि त्याच्यामुळं जेव्हा नर्स जी असते ना, तर ती नर्स रुग्णाचा जो काही चेहरा असतो, तर चेहऱ्यावर ज्या वेळेला टिचक्या मारते, ओके, चेहऱ्यावर ज्या वेळेला टिचक्या मारते, तर त्याच्यामुळं एक पद्धतीनं ते चेहऱ्यावरचे जे स्नायू अंकुचन पावतात, ओके, स्नायू अंकुचन म्हणजे जवळ येतात, अंकुचन पावतात कशावरच्या, चेहऱ्यावरच्या. तर अशा चेहऱ्यावर जे स्नायू अंकुचन पावतात अशा स्थितीला काय म्हणतात, कॉस्टिक चिन्ह. आणि
हे स्पेशली करून पॉझिटिव्ह कशामुळं दिसून येतं, ज्या वेळेला रक्तातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. ओके, तर रक्तातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होणं म्हणजेच काय, त्याला आपण हायपोकॅल्सेमिया म्हणतो. आणि याच्यामुळं एक पद्धतीनं तुमची जी काही मज्जासंस्था असते तर ती अतिसंवेदनशील होते आणि त्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर टिचक्या मारल्यावर तुमचे जे चेहऱ्यावरचे स्नायू आहेत ते अंकुचन वगैरे पावतात. अशा स्थितीला कॉस्टिक चिन्ह म्हणतात. ओके, तर थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं हायपर मॅग्नेसिया म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक पद्धतीनं वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत, ते थोडंसं नोट डाऊन वगैरे करून घ्या. परत परत सांगतोय. ओके, हां, याचं हायपोनेट्रेमिया, हायपर कॅल्सेमिया, त्यानंतर हायपोकॅल्मिया, हे सगळे वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत जे की तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेले आहेत. त्यामुळं हा भाग एखादा स्किप करा. ओके, हां, परत अजून एकदा सांगतो, खूप जणांना माहिती नसतं की बॅच कसला ते बॅनर वगैरे आहे. तर लक्षात ठेवा, ॲप वगैरे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲज इट इज या पद्धतीचा बॅनर वगैरे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या नोट्स असतील त्या तुम्हाला पोस्ट निघेपर्यंत लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड व्हिडिओज आणि याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिकचे आणि नॉन तांत्रिकचे असे सर्व व्हिडिओ अपलोड होत आहेत, पुढं अपलोड होत जातील. ओके, जसं की मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जी के, त्याच्या व्यतिरिक्त नर्सिंगचे असे सर्व विषय या एकाच बॅचमध्ये तुमचे कव्हर होणार आहेत. परत परत का सांगतोय, कारण का खूप ठिकाणी असं DMERसाठी वेगळी बॅच केलेली आहेत, DHSसाठी वेगळी बॅच, महानगरपालिकेच्या एक्झामसाठी वेगळी बॅच. असं नका करू. सगळीकडं जो काही सिलेबस आहे तो ऑलमोस्ट सारखाच आहे आणि एकाच बॅचमधून तुमची ही सगळी तयारी लाईफ टाईम होणार आहे, जोपर्यंत तुमची पोस्ट निघणार नाही तोपर्यंत. त्यामुळं लवकरात लवकर जॉईन करा. खाली ॲपची लिंक वगैरे दिलेली आहे. जर मिळत नसेल तर मला व्हॉट्सअप नंबर हा आहे, या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून द्या. तुम्हाला त्याची लिंक वगैरे मी प्रोव्हाइड वगैरे करून देईल. ओके, सो असो, पाहूयात आपला प्रश्न. याच्यामध्ये बघा, तिसरा प्रश्न काय म्हणतो की कांगारू मदर केअरमुळे नवजात बालकाला किंवा बालाचं कशापासून संरक्षण वगैरे होतं, या पद्धतीचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, कांगारू मदर केअरमध्ये काय असतं की जे नवजात बाळ असतं ते काय करतं, एक पद्धतीनं आईच्या त्वचेला त्वचा लावून त्याला जे आहे ते ठेवलं जातं. ओके, कांगारू मदर केअरमध्ये. ओके, ज्याला आपण KMC म्हणतो. तर KMC मध्ये जी काही बाळाची त्वचा असते ती आईच्या त्वचेला चिटकून असते. ओके, आणि चिटकून असल्या कारणानं एक पद्धतीनं त्या बाळाला जे आहे ते तापमान जे आहे ते त्याचं स्थिर असतं. ओके, तर एक पद्धतीनं त्याचं तापमान कमी होत नाही. ओके, तापमान कमी होत नाही. जर ते वेगळं असलं तर त्याचं तापमान कमी होतं आणि तापमान जर कमी झालं बाळाचं तर तशा स्थितीला काय म्हणतात, एक पद्धतीनं हायपोथर्मिया म्हणतात. ओके, तर या स्थितीपासून जे आहे ते त्या बाळाचं काय होतं, संरक्षण होतं किंवा जी कमी होणे, तापमान कमी होणे ही स्थिती त्या ठिकाणी उद्भवत नाही. याच्यावर काय दिसतं, एक पद्धतीनं मात करतं. ओके, तर थोडंसं लक्षात ठेवा, याच्यामध्ये नोट डाऊन वगैरे करून घ्या. आणि जर बाळाचं तापमान जरूरतपेक्षा जास्त वाढलं तर त्याला म्हणतात हायपरथर्मिया. ओके, हां, आता याच्यामध्ये काही दिलेत, पाहून घ्या. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो, आणि अजून एक सांगतो, खूप जण येतात, पाहतात, निघून जातात आणि सबस्क्राईब वगैरे करत नाहीत. ओके, मी लाईव्ह वगैरे घेत असतो यूट्यूबला, तर त्या ठिकाणी सुद्धा जॉईन व्हा. 3 PM ला मी डेली जमलं तर डेली वगैरे लाईव्ह घेत असतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या. परत लहान मुलांचे पाऊल बाहेरच्या बाजूला वळलेले असण्याच्या स्थितीला काय म्हणतात, तर ज्या वेळेला लहान मुलाचं पाऊल जे असतं ते जर बाहेरच्या बाजूला दिसलं तर त्याला म्हणतात टॅलिप्स व्हॅल्गस. ओके, टॅलिप्स व्हॅल्गस या नावानं त्याला ओळखलं जातं किंवा ती एक स्थिती आहे. ओके, आता याच्यामध्ये जे पाऊल असतं ते आउटवर्ड कंडिशनमध्ये असतं आणि जर पाऊल आतल्या बाजूला असेल, ओके, हां, पाऊल जर आतल्या बाजूला असेल, तळपाय बरं, ॲज इट इज, त्याला आपण काय म्हणतो, टॅलिप्स कुठं आहे, हां, वेरस, हे आतल्या बाजूला.
याच्या विरोधात. आणि जर बघायला गेलं तर पाऊल जे खालच्या बाजूला जर वळलेलं असेल, खालच्या बाजूला म्हणजे याच्यामध्ये जे टाच असतं ते टेकत नसतं जमिनीला. तर जमिनीला जर टाच टेकत नसेल तर त्याला म्हणतात इक्विनस, टाच न टेकणे, बाळाची टाच न टेकणे, हे विकार आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त याच्या बाबतीत थोडंसं मला कमेंट करून द्या. ओके, व्हिडिओ थोडासा लांब होईल, डोंट वरी, पण कुठं ना कुठं तुमच्या ज्ञानात भर पडते, हे सगळ्यात पहिलं लिहून घ्या. परत खालीलपैकी कोणता हिपॅटायटिस बीचा प्रसाराचा मार्ग वगैरे नाही. तर बघायला गेलं तर जे हिपॅटायटिस बी जे आहे ते स्पेशली करून रक्ताद्वारे लैंगिक संबंधातून आणि त्यानंतर प्रसूती दरम्यान मातेकडून बाळाला या ठिकाणी हा प्रसार त्या ठिकाणी दिसून येतो. ओके, परंतु हे बीचा जो प्रसार आहे तो स्पेशली करून दूषित अन्न आणि पाण्याद्वारे होत नाही. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. जे हिपॅटायटिस ए आहे आणि त्याच्यासोबत जो ई आहे, तर हे दोन प्रकार जे आहेत ते त्या ठिकाणी काय पसरतात. ओके, तर थोडंसं लक्षात ठेवा, नोट डाऊन वगैरे करून घ्या. परत 6वा प्रश्न काय म्हणतो की घटसर्पामध्ये तयार होणाऱ्या पडद्याचा रंग वगैरे काय असतो. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला घटसर्प होतो त्यावेळेला घशामध्ये म्हणतोय. ओके, घशात एक जाड प्रकारचा थर वगैरे तयार होतो आणि तो थर स्पेशली करून कसल्या कलरचा असतो, राखाडी. ओके, करडा टाईपचा तो कलर असतो. सो याला अंडरलाईन वगैरे करून घ्या. आणि हा स्पेशली करून कुठं तयार होतो, जो तुमचा घसा आहे त्या ठिकाणी हा थर त्या ठिकाणी तयार होतो. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आता हा थर वगैरे त्याला जर हार्म वगैरे केलात तर तिथं रक्त वगैरे निघतं, त्याच्यामुळे ते सोडून द्या. किंवा याच्यामुळं तुमच्या गळ्याला सूज येते, हेही लक्षात ठेवा. तुमच्या गळ्याला काय येते, सूज त्या ठिकाणी येते. आणि ज्या वेळेला सूज येते त्यावेळेला तुमची जो गळा असतो तो एक पद्धतीनं मोठा दिसतो, त्याला आपण बल्क नेक म्हणतो. ओके, हे कंडिशन लक्षात ठेवा, बल्क एक पद्धतीनं नेक. ओके, आणि जर कुठं डाऊट वाटत असेल, कुठं चुकीचं वाटत असेल, नक्की कमेंट करून द्या, मी अवश्य सांगून देईल. ओके, कुठलं योग्य असेल कुठलं चुकीचं असेल ते. सहसा तर इथं जे आहे ते सर्व योग्यच देण्याचा प्रयत्न करतो, बट कुठं बाय मिस्टेकली जर वाटत असेल तर नक्की कळून द्या. परत खालीलपैकी कोणत्या समितीला आरोग्य सर्वेक्षण आणि नियोजन समिती म्हणून ओळखलं जातं. तर जे काही मुदलियार नावाची समिती आहे, ओके, मुदलियार समिती, तर या समितीला एक पद्धतीनं आरोग्य सर्वेक्षण आणि नियोजन समिती म्हणून ओळखलं जातं. सो हेही त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. परत बघायला गेलं तर या समितीची स्थापना 1962 मध्ये झालेली आहे. तर हा एक प्लस पॉईंट ॲड करा. आणि हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या एक्झाममध्ये खूपदा आला आहे, त्याच्यामुळं हा नोट डाऊन वगैरे करून घ्या. परत बघायला गेलं तर आरोग्य सर्वेक्षण आणि विकास समिती, ओके, तर कोणाला म्हणतात असा जर प्रश्न आला, जी भोर समिती जी आहे, ओके, आता याच्यामध्ये बहुतेक ॲड नाही आहे, सो स्किप करा. ओके, भोर समिती जी आहे तिला काय म्हणतात, एक पद्धतीनं आरोग्य सर्वेक्षण आणि विकास समिती, हा शॉर्टमध्ये लिहितोय, लिहून घ्या वाटल्यास, म्हणतात. तर तेही त्याच्यामध्ये ॲड करा. हा जवळपास 1946 मध्ये याची स्थापना वगैरे झालेली आहे. परत मलेरिया देखभालासाठी चड्डा समिती नेमण्यात आलेली होती, मलेरिया देखभालासाठी. ओके, तर ही जी आहे ती 1963 मध्ये याची स्थापना झाली. तर हेही याच्यामध्ये ॲड करा. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर कर्तासिंग समिती जी आहे ती एक पद्धतीनं, कर्तासिंग समिती हे जे MPW आहे ना, MPW, ओके, MPWची जी काही संकल्पना आहे तर त्या संकल्पनेसंदर्भात नेमण्यात आलेली ही समिती आहे. हे सर्व आरोग्याशी निगडीत असलेल्या समित्या आहेत. सो सर्वांनी काळजीपूर्वक लिहून घ्या. परत बघायला गेलं तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस कोणत्या जीवनसत्वाची कमतरता भरून काढणे आवश्यक असतं. तर हा प्रश्न झाला आहे माझ्या मते, सगळ्यांनी कमेंट करा. आणि अजून एक सांगतो, कूपन कोड प्रत्येक भरतीला वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे ज्यांना कुणाला कूपन कोड बॅचबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल कॉन्टॅक्ट करून द्या, हा माझा नंबर आहे. परत पुढं बघा काय म्हटलं,
की ॲम्निओटिक फ्लूइड किंवा जे काही गर्भाशयातलं द्रव असतं ते जर सोनेरी रंगाचं असेल तर त्याचं कारण वगैरे काय असतं. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला RH विसंगती असते, ओके, आता हे काय असतं प्रत्येक व्हिडिओत ओरडून सांगितलंय, त्यासोबत तुम्हाला बॅचमध्ये सुद्धा इन डिटेलमध्ये सांगितलंय मी, ओके, रक्तगट नावाच्या टॉपिकमध्ये. सो पाहून घ्या. हे RH इनकम्पेबिलिटीमध्ये दिसून येतं. कारण का, याच्यामध्ये आईचं आणि बाळाचं रक्तगट काय असतं, विसंगत असतं. त्यामुळं जे रक्तातले अँटीजन वगैरे असतात ते अटॅक करतात, ते RBC वगैरे मोठ्या प्रमाणात फुटतात, ओके, आणि त्याच्यामुळं जे आहे ते बिलिरुबिनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं, ओके. ते त्याचे कारणं आहेत. सो हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ओके, डोळे झाकून. कारण का, ज्या वेळेला तुम्ही तयारी चांगली करता तर तुम्हाला कुठलाही प्रश्न कसाही येऊ द्या, तुम्ही सहजपणे उत्तरं देता. परत पुढचा प्रश्न काय म्हटलं, की कोणत्या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती संसर्गाद्वारे प्रतिजनाच्या संपर्कात आल्यामुळे निर्माण होते आणि ती सर्वात जास्त काळ टिकून राहते. तर त्याला म्हणतात ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, ओके. ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी त्याला त्या नावानं ओळखलं जातं. सो हे त्याच्यामध्ये मेन्शन करून घ्या, ओके. आणि ज्या वेळेला तुम्ही इम्युनोग्लोबुलिन बाहेरून टोचून घेता, ओके, त्याला म्हणतात पॅसिव्ह. पॅसिव्ह कुठं आहे, ही एक पद्धतीनं बाहेरून तुम्ही घेता. हे थोडंसं लक्षात ठेवा. इम्युनिटीचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यावर सुद्धा बराचसा प्रश्न त्या ठिकाणी दिसून आला आहे. बाकी अशाच पद्धतीची तयारी, अशाच पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतो. जर तुम्हाला कुठं वाटत असेल हे या टाईपचे प्रश्न तुम्हाला दिसून येतात, आता आम्ही म्हणून काही नाही आहे. जर तुम्हाला कळलं पाहिजे की नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न दिसून येतात, तर हे जर वाटत असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असेल अवश्य कळवा आणि याच पद्धतीची तयारी वगैरे चालू ठेवा आणि बॅचमध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्या, ओके. सो धन्यवाद.